भीमाशंकर ज्योतिर्लिंग येणारे 3 महिने बंद राहणार आहे 9 जानेवारीपासून ते 9 एप्रिलपर्यंत. कारण आपल्या इथे कुंभमेळा होणार आहे. प्लस तिथे जास्तीत जास्त लोकांची गर्दी येण्याची शक्यता असल्यामुळे तिथं रिनोव्हेशन वगैरे खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे हे टेम्पल बंद राहणार आहे. आणि तुम्ही बघू शकता इतकी भयानक ट्रॅफिक होती भीमाशंकरमध्ये की आम्हाला जायला बराच वेळ लागला. आणि जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तो प्लॅन प्लीज इथेच रद्द करा. कारण क्रिसमस, डिसेंबर एंडिंग आणि न्यू इयर यामुळे तिथे भयानक गर्दी आहे. पुण्याहून सकाळचे निघालेलो आम्ही जवळपास 2:30 वाजता मंदिरात पोहोचलो आणि तिथे लाईनीत लागलो. कारण ऑनलाईन पास अवेलेबल नव्हता. ते लवकर संपून जातात. सो जर तुम्ही गेले तर ऑनलाईन पास काढून घ्या जर तुम्हाला म्हणजे जास्त वेळ इथे थांबायचं नसेल. आम्हाला पास वगैरे काही भेटले नाही आणि आम्हाला नीट दर्शन करायचं होतं. मुखदर्शनासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ते ऑप्शन चूज करू शकता. त्याच्याने तुमचं दर्शन लवकर होईल. पण आम्हाला प्रॉपर दर्शन घ्यायचं होतं, चरण दर्शन. त्याच्यामुळे आम्ही क्यूमध्ये लागलो आणि खूप जास्त 3-4 तास झाले. त्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला, नाश्ता केला. पण लाईन पुढे जातच नव्हती. खूप 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 जास्त लोक होते आणि प्रत्येकाला ते तिथे गाभाऱ्यात दर्शन देत असल्यामुळे खूप जास्त टाईम लागत होता. आणि आम्ही जवळपास 2:30चे आम्हाला 8 वाजून गेले, 7 वाजून गेले, 9 वाजले. मग जवळपास आम्ही थोडंसं पुढे पोचलो आणि तिथे चेंगराचेंगरी चालू होती जिकडे मुखदर्शन होतं. त्यानंतर फायनली आमचं दर्शन झालं. आणि दर्शन एवढं भारी झालं ना की पूर्ण 8 तासाचा 7 तासाचा पूर्ण थकवा आमचा निघून गेला. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. याचं डिस्टन्स पुण्यापासून 127 किलोमीटर आहे. तुम्ही बस, प्रायव्हेट व्हेकल कशानेही इथंपर्यंत येऊ शकता. भगवान शिव आणि भीम यांच्यामध्ये घोर युद्ध झाले होते. या युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला आणि देवतांनी महादेवाला इथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचं नाव पडलं आहे भीमाशंकर. भीमाशंकरचा संपूर्ण व्लॉग हा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी नक्कीच पोस्ट करेल. तर तिथे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत बाय बाय.